नमस्कार मंडळी, 8 डिसेंबरचा तो माझा महत्त्वाचा फ्रेश असा भाग आज आपण ऐकणार आहोत. आणि आता आपल्याला इथे कालचाच थोडासा भाग दाखवलेला आहे. अर्णवला ईश्वरी जी आहे तर ती अर्णवच्या हाताला करंट बसल्यामुळे ईश्वरी त्याला शर्ट घालत असते आणि आपल्याला हे काल सगळं म्युझिकली दाखवले आहे. सावर रे हे म्हणा, हे असं आपल्याला इथं सॉन्ग जे आहे तर ते प्ले केलेलं दाखवलं आहे. तर आज सुद्धा तोच भाग थोडासा दाखवलेला आहे. अर्णवला ईश्वरीने शर्ट घातल्यानंतर अर्णव तिला खुनीने विचारत असतो की झालं का म्हणून. ईश्वरी सुद्धा हो म्हणते, पण ईश्वरी ही स्वतःच्याच नादात असते. आता अर्णव शर्ट वगैरे घालतो आणि बाहेर निघून जातो. आता बाहेर गेल्यानंतर सुद्धा ईश्वरी स्वतःच्याच मनाला लाजत असते. आणि पुन्हा आपल्याला हेच इथं थोडंसं सॉन्ग दाखवलेलं आहे. तर आजचा भाग सुद्धा खूपच छान आहे. तर तुम्ही पाहू शकता की राकेशच्या जो पैशाचा लालच आहे त्याच्यावरती आज अर्णवने कायमस्वरूपी चांगला तोडगा काढलेला असतो. आता पाहूयात पुढे काय होतं ते. आता ईश्वरी रूमच्या बाहेर येते आणि विचार करते की काय चाललंय तुझं इश्यू, काही सांगून घाई करू नकोस, तू सगळं सरांना सांगायची आधी. सरांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घे, नाहीतर उगीच त्यांना वेगळंच काहीतरी टेन्शन येऊन जाईल, असं ईश्वरी मनामध्येच बोलत असते. पुढे म्हणते की माझ्या प्रेमाचं ओझं व्हायला नको आहे मला अर्णव सरांवरती. आणि पुढे म्हणते की ते जर का मला फक्त स्वतःची जिम्मेदारी आणि एक चांगली मैत्रिणी समजत असतील तर उगीच मी कशाला माझ्या प्रेमाच्या सगळ्या गोष्टी तिला सांगायच्या ना. म्हणून ईश्वरी म्हणते की मग मी माझ्या मनातलं सगळं सरांना सांगू की नको, हा तिला आता प्रश्न पडतोय आणि ती तिथून खाली निघून जाते. आपण दुसरा सीन पाहत आहोत की अंजली जी आहे तर ती तिच्या रूममध्ये आलेली असते काही कपडे घेऊन. आता हे कपडे घेऊन आलेले असताना अचानकच ना राजेशचा फोन वाजायला लागतो. आता अंजली लगेचच फोनकडे जाते आणि राजेश म्हणून खूप हाका मारत असते, पण राजेश काही येतच नाही. आणि तिथे गेल्यावर म्हणते इथे तर दादा म्हणून कोणाच तरी फोन आहे, म्हणजे हा दादा यांच्या ओळखीचाच असेल, काय करू मी, फोन घेऊ का असा विचार करते. आणि पुढे म्हणते की ठीक आहे निरोप तर घेऊन ठेवते ना, असं म्हणून ती फोन उचलते आणि हॅलो म्हणते. तर तिकडून म्हणतो राकेश आहे का. ती म्हणते राकेश कोण. तर तो माणूस म्हणतो, तो गुंड आहे. तर तो म्हणतो राकेश आहे का. तर ही म्हणाली असते कोण राकेश. तर तो म्हणतो तुम्ही कोण बोलताय. ती म्हणते मी ॲडव्होकेट राजेश भोसले यांची बायको बोलते, तुम्ही कोण आहात. त्यावरती तो माणूस फक्त म्हणतो एवढी नावं ठेवली त्यांनी, असं म्हणून फोन कट करतो. अंजलीला तो काही बोलतच नाही. त्यावेळेस अंजली म्हणते अरे यांनी फोन का कट केला. तोपर्यंत राजेश जो आहे तो इकडे हाक मारत असतो की अंजली ब्रेकफास्टला ये म्हणून. आता अंजली हो आले म्हणते आणि ब्रेकफास्टसाठी खाली निघून जाते. आता इकडे डायनिंग टेबलवरती ईश्वरीने सगळ्यांसाठी छान असा नाश्ता केलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते काय आवडला ना सगळ्यांना नाश्ता. मामा खास तुम्हाला आवडतात म्हणून इंदुरी पोहे केलेत आणि मामी अंजलीताई आणि आकाश भाऊजींसाठी मी इंदुरी कचोरी केली. आता आकाश म्हणत असतो वाव क्या बात आहे. तर वल्लरी म्हणते सकाळी सकाळी ना तेलकट कचोरी मी नाही खाणार तर मामा म्हणतात जाऊ दे इजी कचोरी मला दे. आता वल्लरी मामाकडे रागाने बघते. ईश्वरी म्हणते हो खा सगळ्यांनी भरपूर खा, मी आज खूप साऱ्या कचोऱ्या बनवल्यात. आता ईश्वरी खूपच आनंदाने घरच्यांसाठी सगळा स्वयंपाक बनवत असते. आता ते अर्णवला सुद्धा एक कचोरी वाढते. अर्णव म्हणत असतो मला नको, पण ती त्याला दाब देते की नाही खाच म्हणून. आणि म्हणते की आकाश भाऊजी संपवायची हो कचोरी. तर आकाश म्हणतो हो अजून एक दे ना. म्हणून आता ईश्वरी आकाशकडे जाते कचोरी वाढायला. आकाश म्हणतो काय मग वहिनी साहेब ही आमची स्पेशल रिटर्न ट्रीट आहे का. आकाश जेव्हा म्हणतो की वहिनी साहेब ही काय तुम्ही आम्हाला रिटर्न ट्रीट देताय का, त्यावरच ईश्वरी म्हणत असते हो हवं तर तसं समजा, असं म्हणून आकाशला कचोरी वाढत असते. ईश्वरी तोपर्यंत राकेश तिच्या जवळ येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग. तर ती काहीच बोलत नाही. आणि पुढे तो गुड मॉर्निंग अजून एकदा म्हणतो. ती म्हणते हो जिजू. आणि आता तो म्हणतो भूक लागली खूप, वाढ ना जेवायला मला, असं राकेश जो आहे तर तो म्हणत असतो. आता ईश्वरी जी आहे तर ती लगेचच त्याच्याकडे बघत राहते. आता हे सगळं मामांना आणि अर्णवच्या लक्षात येतात. हे दोघंजण सुद्धा त्यांच्याकडे बघतच राहतात. अर्णव वेळ सांभाळून घेण्यासाठी लगेचच म्हणतो ईश्वरी मला ज्यूस दे ना. तर लगेचच ईश्वरी ज्यूस घेते आणि अर्णवकडे जाते, म्हणजेच अर्णवने राकेशपासून तिला लांब केलं. आता ईश्वरी मनात विचार करते काही न बोलता सगळं कळतं सर तुम्हाला माझ्या मनातलं.
आणि याला तुम्ही फक्त मैत्री म्हणता सर, असं ईश्वरी मनात बोलते. आणि मनात बोलत असताना अर्णवच्या ग्लासमध्ये ती इतका ज्यूस घालत असते की तो ग्लास जो आहे तर तो गच्च भरून आता वरती सांडायला लागलेला असतो. आता अर्णव हे सगळं बघतो आणि मग तुम्ही सिंतोर काय करतेस तू हे सगळं, अगं ओव्हरफ्लो झालं सगळं बघ तरी. आणि ईश्वरीचं काही केलं लक्षच नसतं की ती जो आहे तर तो ग्लास इतका भरत असते विचार करत करत आणि अर्णवकडे बघत बघत. आता घरातले सगळेजण सुद्धा त्यांच्याकडे बघायला लागतात की ईश्वरी हे सगळं काय करते म्हणून. पण मामांना हे सगळ्या गोष्टी कळत असतात. आता ईश्वरी मनात म्हणते माझं मन पण असंच ओव्हरफ्लो झालंय सर, तेही प्रेमाने. आता अर्णव म्हणतो अगं काय लक्ष कुठे आहे तुझं, तर ईश्वरी म्हणते तुमच्याकडेच आहे सर. अर्णव एकदम हसून म्हणतो काय. आता सगळेजण बघतात, मामा लगेच सिच्युएशन सांभाळून घेतात, खोकल्याचा आवाज काढून म्हणतात काय हे असं म्हणून लगेचच परिस्थिती मामा हँडल करतात. आता पुढे ईश्वरी म्हणते म्हणजे मला असं म्हणायचं होतं की असं चाचपरडतच बोलते. त्यावर मामा म्हणतात कळलंय तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते आम्हाच कळलेलं आहे. तोपर्यंत अंजली ब्रेकफास्टच्या तिथे टेबलवरती येते आणि म्हणते अहो हे घ्या, तुम्हाला ना फोन आला होता. राजेश म्हणतो कोणाचा गं, तर राजेश म्हणतो दादा. अंजली म्हणते सॉरी दादा. तर राजेश म्हणतो दादा कोण गं, तर अंजली म्हणते मला काय माहिती, फक्त मी ते मग राकेश म्हणतो मग तू फोन घेतला नाहीस का. अंजली म्हणते घेतला ना, ते फक्त विचारत होते की राकेश कोण आहे म्हणून. तर आता लगेचच सगळ्यांचे चेहरे. अंजली म्हणते तो दादा जो कोणी आहे तर तो विचारत होता की राकेश कोण आहे. आणि मी म्हणाले की हा राकेश नाही, राजेश भोसले यांचा नंबर आहे, मी ॲडव्होकेट राजेश भोसले यांची बायको बोलते मी, असं त्यांना म्हणाले. आणि पुढे ते राजेशला विचारते काय हो हा माणूस तुम्हाला राकेश का म्हणतोय. आता यावरती काय उत्तर द्यावं ते पटकन तर राजेशला काही सुचत नाही. आता यावरती राजेश जो आहे तो अगदी चाचपडच उत्तर देतो आणि तो म्हणतो की अगं अंजली, मी तुला मागे म्हटलं होतं ना की एका फेक आयडीच्या केस संदर्भात मी काही फेक आयडेंटिटी क्रिएट केल्या होत्या, त्यात मी राकेशच नाव वापरलं होतं ना, आलं का लक्षात तुझ्या. त्यावर अंजली म्हणते हो आठवलं. काय हो एका केससाठी किती डोकं लावतात तुम्ही. आता मामा लगेच म्हणतात प्रश्नच नाही, डोकं चालण्यात जावाय बापू एक नंबर आहेत, असं टोमणा मारतात. आणि पुढे हसत लगेच मामा म्हणतात नाही का. आता अंजली लगेच म्हणते काय हो हा दादा कोण आहे. आता राकेशला तर ना चांगले टोमणे मिळत असतात, एकीकडून मामा आणि एकीकडून अंजलीचे प्रश्न. त्यावर अर्णव पण म्हणतो कोण दादा सांगा. त्यावर राकेश म्हणतो माझ्या क्लायंटचा, माझ्या या केसचा जो क्लायंट आहे ना तर त्याचा मोठा भाऊ, तो हा दादा, हा असा आहे दादा. तर असं राजेश समजावून सांगत असतो आणि पुढे म्हणतो की कसं आहे ना की यांच्या केससाठी नाव बदललं असल्यामुळं तेव्हापासून हे मला राकेशच म्हणतात. आकाश म्हणतो वाव जिजूंची एकापेक्षा एक विरड असे किस्से आहेत ना. आता म्हणून सगळं राजेश खोटं हसण्याचा प्रयत्न करत असतो. तर अर्णव म्हणतो तुला बरेच किस्से माहीत नाहीत यांचे आकाश. तर राजेश म्हणतो अगदी बरोबर, पण काय करणार, वकील म्हटल्यानंतर हे सगळं करावंच लागतं नाही का मामा. लगेच मामा पण म्हणलं की हो म्हणतात. आणि हे सगळे एकमेकाला अगदीच पुरून उरलेले आहेत हे इथे लक्षात येते. आणि आता हा सगळा सीन जो आहे तर तो थोड्याच वेळासाठी तरी शांत झालेलाच असतो. आणि ईश्वरी अर्णवला इशारे करून सांगत असते की ठीक आहे तुम्ही नाश्ता करून घ्या म्हणून. आणि राकेश मनात म्हणत असतो इतकं खोटं बोलून ठेवलं आहे ना सगळीकडे की कधी कधी ना आठवतच नाही कुठे काय बोललं आहे ते, पण आज वेळेवरती मला आठवलं म्हणून वाचलो मी, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं, असं राजेश मनातच बोलत असतो. मामा मनात बोलतात मागे याने अंजलीकडून 5 लाख रुपये घेतले होते ते या दादालाच देण्यासाठी तर नसतील ना, हे शोधून काढायला हवं आणि आधी हे सगळं अर्णवला सांगायला हवं. आता आपण पुढचं सीन पाहतो तो म्हणजे किचनमधला. आता ईश्वरी जेवणाची तयारी करत असते आणि तिथेच त्या अनिता मावशी येतात आणि त्या म्हणतात की अहो मॅडम पण आज तर शेपूची भाजी करायची होती ना आपल्याला, असं ते अनिता जे आहे तर ते ईश्वरीला म्हणत असते. आणि आता ईश्वरी त्यावर म्हणते की आपण अर्णव सरांना आवडते कुठे शेपूची भाजी, म्हणून आज सरांसाठी मी व्हेज कुर्मा करते. मग त्या अनिताताई म्हणतात अहो मग मला सांगायचं मी केलं असतं ना. ईश्वरी म्हणते अहो नाही आज सगळा स्वयंपाक मी करणार, बाकीची काही कामं असतील तर ती तुम्ही करून घ्या हं, असं म्हणून त्या बाई तिथून निघून जातात. आता ईश्वरी एकटीच असते किचनमध्ये आणि एकटीच मनाशी बोलत असते की गंमतच वाटते मला माझी स्वतःची, आज अगदी सगळं अर्णव सरांच्या आवडीचं करावंसं वाटतंय मला, असं म्हणून ती मनातच जुन्या आठवणी आठवत असते अर्णवच्या की अर्णवने कसा तिला शर्ट घालायला सांगितलं असतो हे ती सगळ्या त्या गोष्टी आठवत असते. आणि आठवता
गाजर चिरत असते आणि गाजर चिरताना तिचं लक्षच नसतं, ती फक्त आणि फक्त आठवणीच आठवत असते. आता या सगळ्या आठवणी आठवताना आपल्याला सगळ्या आठवणी इथे दाखवलेल्या आहे. वाढदिवसाला अर्णवने कसं तिला औक्षण केलेलं, त्यानंतर तिचा जेव्हा पाय मुरगळला होता तेव्हा तिचा तो पाय ठीक करून दिला होता, तिच्यासाठी घरामध्ये छोटंसं इंदोर उभं केलेलं होतं. हे सगळं आठवून ईश्वरी मनाशी खूपच असे आनंदित होत असते. आणि सकाळचा तो जो सीन घडलेला असतो ना, की अर्णवला शर्ट घालून तिच्या गुंड्या लावायच्या, तर तो क्षण तिला अतिशय आवडलेलाच असतो. ते सुद्धा ईश्वरी मनाशी सतत तो सीन आठवून आठवून हसत असते. आता तिथे अर्णव किचनमध्ये येतो आणि म्हणतो की मिसिंदर, माझी मीटिंग सुरू होती, मला प्लीज कॉफी देशील का. आता अर्णव किचनमध्ये येतो आणि मिसिंदर मिसिंदर म्हणत असतो, पण तिचं काही केलं लक्षच नसतं. तो तिला 2-3 वेळेस हाक मारतो, तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवतो, तरीही तिला ती भानातून येतच नाही. ती पुन्हा अर्णव म्हणतो मिसिंदर म्हणून टाळ्या वाजवतो, तरीही तिच्या लक्षच नसतं. आता अर्णव म्हणतो अरे हिचं चाललंय काय, आणि तिच्या कानात हॅलो मिसिंदर असं अर्णव जोरात म्हणतो. तेव्हा तिचं अचानकच बोट कापलं जातं आणि ती आहा करून ओरडते. अर्णव तिच्या कानामध्ये हॅलो मिसिंदर असं म्हणतो आणि तिचा हात कापतं आणि त्यातून रक्त येतं. अर्णव लगेच म्हणतो मिसिंदर लक्ष कुठे, तुझं हात कापलं ना, कुठं लक्ष असतं तुझं, असं म्हणून तिचा हात हातात घेतो आणि तो हात तिचा तो तोंडामध्ये घालतो की तिच्या हातातून रक्त येत असतं. आणि आता ईश्वरी हे हा सीनसुद्धा एन्जॉय करत असते आणि अर्णवकडे अतिशय प्रेमाने बघत असते. इथे ईश्वरी जी आहे तर ती नवीन नवीन अर्णवच्या प्रेमात पडली आहे, त्यामुळे तिला सगळीकडे फक्त अर्णवच्याच गोष्टी दिसत असतात. अर्णव तिला म्हणत असतो काय चाललंय काय तुझं मिसिंदर, भाज्या कापताना काळजी घ्यायला नको, मगाशी टेबलवरती ज्यूस आणून ठेवला, आता इथे भाज्या चिरताना हाताला कापून घेतलं. त्यावर ईश्वरी म्हणते सर आपण दोघं आणखीनच जवळ आलो आहेत का. त्यावरती अर्णव म्हणतो काय, त्याला लक्षातच येत नाही काय बोलते ती. अर्णव म्हणतो काय म्हणालीस, त्यावर ईश्वरी म्हणते असं म्हणते फक्त, आणि पुढे तिला काय बोलावं ते सुचतच नाही. आणि पुढे म्हणते की म्हणजे आपल्यातली मैत्री आणखीनच घट्ट आणि आणखीन स्ट्रॉंग होत चालली आहे ना, असं ते अर्णवला विचारते. आता अर्णव म्हणतो हां येस यू आर राईट, असं फक्त म्हणतो की ती स्ट्रॉंग होत चालली आहे. असं म्हणल्यानंतर आता ईश्वरी जी आहे तर ती लगेचच पुढचे कामं करायला घेते. तोपर्यंत अर्णव मनातल्या मनातच म्हणतो की ओ कम ऑन मिसिंदर, मैत्रीच्या पुढची जी स्टेप असते ना, तर मी तिथे कधीच पोचलेला आहे, फक्त तूच तिथे नाही आहे, असं अर्णव मनातच म्हणत असतो. की पण तुला माझ्याबद्दल असं काहीच वाटत नाही असं मला का वाटतंय काय माहिती. तोपर्यंत अर्णवला कोणाचा तरी फोन येतो. आता अर्णव फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो की तिला मी आलोच असं म्हणून अर्णव तिथून निघून जातो. आता ईश्वरी किचनमध्ये एकटीच. अर्णव किचनमधून गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते सर तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला समजत नाही आहे सर, आपल्यामध्ये जर का फक्त मैत्री असते तर तुम्ही माझ्या बोटाला हळद लावून दिली असती, पण हे असं म्हणजे अर्णवने जी तिचं बोट तोंडात घेतलेलं असताना तर ईश्वरीला म्हणायचे की तुम्ही असं केलं नसतं, आपलं नातं कधीच मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे सर, तुमच्या ते लक्षातच येत नाही आहे, असं ईश्वरी मनातच बोलत असते. आणि पुढे म्हणते पण हरकतच नाही आहे, मी तुम्हाला अगदी हलके हलके प्रेमाचा एहसास करून देईन, आणि ही फक्त मैत्री किंवा जिम्मेदारी नाही आहे, तर हे त्याच्याही पलीकडचं जाऊन प्रेम आहे, आणि हे कधी ना कधीतरी तुम्हाला नक्की कळेलच सर, असं ती मनाशीच बोलत असते ईश्वरी. आता अर्णव फोनवर होती बोलून नंतर येतो तर पुन्हा याची अशी ईश्वरीची तंद्री लागलेली असते. अर्णव म्हणतो मिसिंदर चुटकी वाजवून अरे काय काय चाललंय काय तुझं, आउट ऑफ कव्हरेज चाललंय हा तुझं सगळं. तर ईश्वरी म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे. अर्णव म्हणतो तसं काही नाही आहे, तर मग कॉफी देतेस ना मला. तर ईश्वरी म्हणते हो कॉफी ना देते ना मी, देते. तिच्या लक्षात तर नसतंच आहे. म्हणते मी कॉफीसाठी लगेच पाणी ठेवते, म्हणून कॉफीसाठी पाणी ठेवायला गॅसवरती पाणी ठेवते ईश्वरी. आणि नंतर अर्णव म्हणतो की मिसिंदर स्टडीमध्ये कॉफी पाठव तर ईश्वरी म्हणते तुम्ही जाताय. अर्णव म्हणतो हो एनी प्रॉब्लेम, आता काय मी काय तुझ्याबरोबर इथं बसू का. तर ईश्वरी म्हणते नाही आता कॉफी होईलच ना, मग पिऊनच जा. अर्णव म्हणतो मिसिंदर मी म्हटलं ना माझी ऑनलाईन मीटिंग आहे, मला काही पॉईंट्स काढायचे आहेत आणि काही पॉईंट्स पण काढायचे आहेत. तर ईश्वरी म्हणते पण तुम्हाला तयारीची काय गरज आहे, हुशार आहात तुम्ही. आता अर्णव गॅसकडे पाहतो आणि पुढे म्हणतो हुशार जरी असलो तरी मला तयारी करावीच लागते. तर ईश्वरी म्हणते पण सर बघा ना आता उकळी आली कॉफीला, 2 मिनिटात होईल कॉफी. आता अर्णव गॅसकडे पाहत असतो तर तिने गॅस चालू केलेला नसतो, नुसतं गॅसवरती पातेलं ठेवलेलं असतं. अर्णव म्हणतो 2 मिनिटात होईल कॉफी. तर ईश्वरी म्हणते हो का नाही होणार. अर्णव म्हणतो मिसिंदर 2 मिनिटात काय 2 तासात सुद्धा कॉफी नाही होणार. तर ईश्वरी म्हणते का असं का म्हणताय सर तुम्ही. तर अर्णव म्हणतो
आणि ईश्वरी म्हणते काही चुकलं आहे का माझं? अर्णव म्हणतो हो तुझं चुकलं आहे, तुझं बेसिकच चुकलं आहे, इनफॅक्ट तुझं ना सगळं सगळंच चुकलेलं आहे. ईश्वरी म्हणते म्हणजे? त्यावरती अर्णव म्हणतो ईश्वरी म्हणतो ते सांगा ना सर काय झालं? तर अर्णव तिच्याजवळ येतो तर ती म्हणते सर काय करताय? अर्णव म्हणतो तू काय करतेस? तर ईश्वरी म्हणते मी काय केलं आहे? तुम्ही माझ्यावरती चिडलात का सर? अर्णव म्हणतो मी सिंदूर कॉफी बनवण्यासाठी आधी गॅस ऑन करावा लागतो, तो तू केलायस का बघ. असं म्हटल्यानंतर ईश्वरी गॅसकडे बघते तर गॅस ऑन केलेलाच नसतो. मग म्हणते की अरे बाराकी डेर. अर्णव म्हणतो मी सिंदूर मला काय वाटतं की तू ना जरा जाऊन आराम कर, तुला बरं वाटेल जा. ईश्वरी म्हणते नाही 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 मी करते ना. तर अर्णव म्हणत असतो मी सांगतो ना अनिताताईंना कॉफी करायला, म्हणून अनिताताई अशा हाका मारतो आणि ईश्वरीला म्हणतो इट्स ऑल राईट, मी त्यांना सांगतो कॉफी करायला, तू जा आराम कर. आता त्यांना म्हणतो अनिताताई मला कॉफी करा आणि प्लीज जरा स्टडीमध्ये पाठवा. हां असं म्हणल्यानंतर त्या अनिताताई कॉफी करायला लागतात आणि आता ईश्वरी किचनच्या बाहेर येते आणि आता ती ईश्वरी मनाशीच लाजत असते. आता ईश्वरी साईडला येते आणि मनाशीच म्हणते ईशू तू ना खरंच पागल झाली आहेस, पण काय करू सरांमुळेच झालं हे सगळं, असं ईश्वरी मनातच म्हणते लाजते आणि आता तिथून निघून जाते. आता दुसरा सीन दाखवलेला आहे मामांचा आणि अर्णवचा. तर मामा त्या अर्णवच्या स्टडीमध्ये असतात. आता अर्णव तिथे येऊन म्हणतो मामा काय झालं? तर मामा म्हणतात अरे तो आता ईश्वरीच्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीला गेला होतात ना, त्यावेळेस राजेशने आपल्या अंजलीकडून 5 लाख रुपये काढलेत. अर्णव म्हणतो व्हॉट? आणि अरे मामा तू हे सगळं मला सांगितलं का नाही? मामा म्हणतात अरे मी तुला हे सगळं सांगणारच होतो पण त्या वाढदिवसाच्या गडबडीत राहूनच गेलं, सॉरी हं. आणि पुढे म्हणतात की पण मला एक शंका आहे. अर्णव म्हणतो काय? तर आज अंजलीने चुकून ज्या राखीच्या मोबाईलवरती जो दादाचा नंबर आला होता ना आणि जो अंजलीने चुकून उचलला तर तो याच पैशाच्या संदर्भात असेल फोन, असं मामा म्हणतात. आता अर्णवच्या लक्षात येतं हां. अर्णव म्हणतं हे सुद्धा पॉसिबलच आहे. मामा म्हणतात आणि कसं आहे त्या दादाचा परत फोन येतोय म्हणजे याने त्याचे पूर्ण पैसे दिलेलेच नसावेत, म्हणजे हा पुन्हा पैसे मागतच राहणार अंजलीकडे. आता आणि पुढे म्हणतो की काय आहे ना की त्याचं मागे आपण बँक अकाउंट फ्रीज केलं होतं ना, म्हणून तो अंजलीकडून पैसे काढून घेतोय आणि हे सगळं कुठेतरी थांबायलाच हवं. तर अर्णव म्हणतो हो मामा यू आर राईट. आता अर्णवच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि अर्णव आता कोणाला तरी फोन करतो. आणि आता इकडे आपल्याला दुसरं दाखवलेलं आहे, तो राकेश जो आहे तर तो त्या गुंडाशी फोन करतो आणि म्हणतो दादा तुम्ही माझ्या बायकोशी फोनवर बोलून खूप चूक केली तर हां. त्यावर तो माणूस म्हणतो शाने नशीब समज तुझ्या बायकोला तुझ्या 12 भानगडी सांगितल्या नाहीत ते, आणि तुझी किती नावं आहेत ते सांगू का तुला? राकेश म्हणतो आता काय हवं आहे तुम्हाला? तर तो म्हणतो माझे पैसे नाही तर तुझा जीव, फक्त 5 लाख दिलेस बाकीचे कधी देणार तू? राजेश घाबरत असतो त्या दादाच्या बोलण्याने. तो दादा म्हणत असतो फक्त 5 लाख रुपये दिलेस तू, बाकीचे बाकीचे पैसे कधी देणार आहेस तू? आणि अजून राजेश म्हणतो 5 लाख दिलेत ना, आणखीन मला 2 दिवस वेळ द्या. त्यावरच तो राजेश म्हणतो अरे तो गुंड म्हणतो की अरे फुकणीच्या मला काय भिकारी समजलास काय तू? माझे बाकीचे पैसे मला हवेत. राजेश म्हणतो उद्या देतो. तो म्हणतो की उद्या जर तू माझे पैसे नाही दिले तर उद्या मी तुझ्या घरी येईन हां. त्यावर लगेचच तो राजेश म्हणतो तशी वेळ येणार नाही दादा, मी काही करून तुमचे पैसे देतो. त्यावरती तो गुंड बघूच की असं म्हणून पैसे फोन ठेवून टाकतो. आता राकेश इकडे मनाशीच बोलत असतो चायला हा दादा तर माती फिरू दिसतोय पण काहीही करू शकतो हां. आणि पुढे विचार करतो की अंजली हां त्याआधीच माझ्या बावळट बायकोकडून आणखीन पैसे काढावेच लागतील मला, असं राजेश मनात विचार करतो. आणि पुढे म्हणतो की सोपं आहे, 4 अश्रू काढले की लगेचच 4 लाख रुपये देईल माझी बावळट बायको. आणि पुढे म्हणतो की अशी सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणजेच अंजली सगळ्याला मिळो रे देवा, असं म्हणून क्रूरपणे हसतो आणि आता तिथून निघून जातो. आता आपण दुसरा सीन पाहतोय की हॉलमध्ये सगळेजण जमा झालेले असतात आणि तिथे एक बँकेचा माणूस आलेला असतोय आणि तो बँकेचा माणूस अंजली आणि अर्णव या दोघांच्या सह्या घेणारा असतो. आता हॉलमध्ये सगळेजण जमलेले असतात. तो माणूस म्हणतो अर्णव सर, अंजली मॅम तुम्हा दोघांच्या इथं सह्या हव्यात आणि हे बघा इथं मी मार्क केले, इथे तुम्ही दोघेही सह्या करा हा, असं तो माणूस सांगून काहीतरी डॉक्युमेंट देत असतो आणि हे दोघंजण सह्या करत असतात. तोपर्यंत ईश्वरी मामांना खुणवते की त्यांना चहा घ्यायला सांगा. मामा म्हणतात अहो तुम्ही चहा घ्या ना. तोपर्यंतच राजेश
तिथं येतो आणि राजेश मनातच विचार करतो, अरे हा तर नेहमी येणारा बँकेचा माणूस दिसतोय, तो काय करतो इथे? आणि हे दोघं जण बहीण भाऊ तर सहाय्य करत असतात आता आणि राजेश म्हणतो, आणि हे दोघं बहीण भाऊ एकत्र कशावरती सहाय्य करतायत? चिंटूकल्या आणखीन एखादी प्रॉपर्टी करतोय का काय बहिणीच्या नावावर? आणि तसं जर का असेल ना तर बेस्टच आहे. आता ती प्रॉपर्टी लगेच विकून आत्ताच्या आता मी सगळं कर्ज फिरून टाकतो त्या दादाचं, असं राजेश मनातच म्हणत असतो. आणि इकडे अर्णव आणि अंजली हे दोघं जण सहाय्य करत असतात. आता हे सगळं झाल्यानंतर ईश्वरीसुद्धा तिथेच असते आणि मामांना हे सगळं खूप आवडत असतं, आनंद होत असतो की बरं झालं आता राजेश अंजलीकडून पैसे घेणार नाही, असा ह्या हेतून हे सगळं त्यांनी केलेलं असतं. आता सह्या वगैरे सगळ्या करून होतात. तो बँकेतला आलेला माणूस जो आहे तर तो सगळ्या सह्या वगैरे केलेल्या सगळ्या पाहतो आणि म्हणतो की ग्रेट, आता ना सर्व काही प्रोसेस जी आहे तर ती कंप्लीट झालेली आहे बरं का. आता राजेश हे सगळं छान स्माईल करून हसत असतो. आता पुढे तो माणूस म्हणतो, आता अंजली मॅमचे सर्व काही अकाउंट जे आहेत ते जॉईंट अकाउंट म्हणून झालेले आहेत तुमच्यासोबत, असं तो अर्णवला म्हणतो. आता हे ऐकल्यावर तर राजेशच्या चेहऱ्यावरचा एकदम रंगच उडतो आणि तो म्हणतो की आता तुम्ही इंडिव्हिज्युअलीसुद्धा अंजली मॅमचं अकाउंट ऑपरेट करू शकता. अंजली मॅमला जर का पैसे काढायचे असतील तर ते तुमच्या सहीशिवाय निघणारच नाहीत, असं हे सगळं तो माणूस समजावून सांगत असतो. आणि राकेशच्या चेहऱ्याचा रंगच उडतो नाही काय की मामाला हे बरं वाटतं. वल्लरी म्हणते, नक्की काय चाललंय अर्णवचं, असं अचानक जॉईंट अकाउंट का केलं असेल याने? आणि पुढे तो माणूस म्हणतो, चला सर मी येतो हो, म्हणून तो माणूस तिथून निघून जातो. आता तो माणूस निघून गेल्यानंतर अर्णवला राजेशला तर एकदम शॉक बसलेला असतो. अर्णव म्हणतो, अरे जिजू उभे का तुम्ही, या ना बसा बसा, असं अर्णव मुद्दाम त्या राजेशला बसायला सांगतो. आता राजेशसुद्धा हॉलमध्ये येऊन बसतो आणि थँक्यू म्हणतो. तर अर्णव म्हणतो, ताई बरं झालं आपण ही प्रोसिजर करून घेतली, ती आता तुला प्रेग्नन्सीमध्ये एवढी धावपळ करायलाच नको, आता माझ्या सगळ्या एका सहीवरती इझिली कामं होऊन जातील, असं अर्णव अंजलीला सांगत असतो. अंजली म्हणते, मी तर कधीच मागं लागले होते तुझ्या की हे सगळं करून घेऊ म्हणून, उगाच सगळं माझ्या नावावर करून ठेवलं होतंस तू. आणि पुढे म्हणते की तू असताना आम्हाला वेगळ्या अकाउंटची काय गरज आहे नाही का हो, असं ती राकेशकडे बघून म्हणते. राकेश पण म्हणतो, हो प्रश्नच नाही ना. आता हे सगळं ईश्वरीच्या लक्षात येत असतं. आता पुढे अर्णव म्हणतो, जिजू आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, मी तुम्हाला सगळं न विचारता न सांगता ऑपरेट करून ठेवलं. तुम्हाला तर माहितीच आहे की मी ताईला त्रासामध्ये नाही बघू शकत ते, आणि तिच्या ह्या कंडिशनमध्ये तर नाहीच नाही, बरोबर आहे का नाही? तर लगेच राजेश नाटक करत असतो की हो हो म्हणून आनंदी असल्याचं दाखवत असतो. आणि पुढे अर्णव म्हणतो, आय एम व्हेरी शुअर, तुम्हाला तर हा माझा डिसिजन आवडलाच असेल. तर राजेश म्हणतो, ऑफकोर्स अर्णव, अरे प्रश्नच नाही हा, तुला जेवढी अंजलीची काळजी आहे ना तेवढी मलाही आहेच ना अंजलीची काळजी, असं राजेश खुनशी नजरेने अर्णवकडे बघून बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की त्यामुळे तू अगदी परफेक्ट निर्णय घेतलास असं म्हणतो. आता अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत असतो आणि हे सगळे डोळ्यांचे एकमेकांचे इशारे चालू असतात. तोपर्यंत ईश्वरी म्हणते, चला जेवायला वाढायचं का मग? आज सगळ्यांसाठी मस्त मी तुपात भिजलेला मूग दाल का हलवा केलाय. आता असं म्हणल्यानंतर मामा म्हणतात, अरे वा, आधीच भूक लागली होती, आता हे सगळं ऐकून भूक लागली, वाढा चला आता, असं म्हणून एक एक करून सगळे तिथून उठून निघून जातात. आता फक्त राजेश आता त्या ठिकाणी लास्टला फक्त राजेश आणि अर्णव हे दोघेच उरतात. आता राजेश जो आहे तो अर्णवकडे अतिशय रागाने बघत असतो. तर अर्णव पण राजेशकडे खूप रागाने बघतो. आता अर्णव पण तिथून निघून जातो. आता राजेश मनाशीच बोलतो, हा गेम खेळून तू जिंकलास असं वाटत असेल तुला ना, तर तू चुकतेस. हे तुला किती महागात पडणार आहे ना, याची कल्पनासुद्धा तू करू शकणार नाही चिंटुकल्या, असं म्हणून रागाने राजेश तिथून निघून जातो. आता दुसरा सीन दाखवलाय रूममध्ये. इकडे ईश्वरी एकटीच फेऱ्या मारत असते आणि विचार करत असते की कसं सांगू मी सरांना की आता हे आमच्यामध्ये जे काय आहे तर ती फक्त मैत्री नाही आहे, हे जसं फक्त जिम्मेदारीचं नाही आहे तर हे प्रेमाचं नातं आहे, पण हे सरांच्या लक्षातच येत नाही आहे, असं ईश्वरी म्हणत असते. की काय करावं की सर तर फक्त मला जिम्मेदारी आणि मैत्री समजतात, पण हे प्रेमाचं नातं आहे. आता पुढे ईश्वरी म्हणते की मलाच ना आता काहीतरी करावं लागेल हे सगळं सरांना सांगण्यासाठी, पण मी काय करू असं ईश्वरी खूप वेळ विचार करते की तिला काही लवकर सुचतच नाही. त्यावरती नंतर ती म्हणते, एक मिनिट इशू, तुला कधी जाणवलं होतं की तू सरांच्या प्रेमात पडलीस ते, असं म्हणत असते. आणि तिला अचानकच सगळ्या गोष्टी आठवायला लागतात की अर्णवने
कसं चाळीत येऊन चाळीतल्या सगळ्या बायकांना पाणी भरून दिलेलं असतंय, अर्णवची मदत केलेली असते आणि त्या चाळीतल्या बायका जेव्हा अर्णवशी अगदी हसून खेळून बोलत असतात आणि त्या बायका म्हणत असतात की रोज हा पाणी भरायला चाळीत येणार असेल ना तर मी आईला सांगते मीच पाणी भरते आणि ईश्वरीने त्याला तिथून खेचून नेलेलं असतं. म्हणजेच अर्णवसोबत इतर कुठली स्त्री बघितली की ईश्वरीला जेलीस फील होत असतं. त्याचप्रमाणे लावण्याला सुद्धा पाहिलं की ईश्वरीला जेलीस फील होत असतं. हे सगळं आता ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी म्हणते की आठवलं मला की सरांच्या जवळ कुणीतरी जातंय म्हटल्यानंतर की चांगलेच जळाले होते मी, असं ईश्वरी म्हणत असते मनाशी. ईश्वरी म्हणते म्हणजे आधी मनामध्ये जेलसी निर्माण झाली आणि त्याचमुळे प्रेमाची जाणीव झाली. पण हाच फॉर्म्युला मी सरांच्यावरती अप्लाय केला तर पण नेमकं कसं सरांवरती हा फॉर्म्युला मी करूया असं म्हणून ईश्वरी विचार करतच असते. तोपर्यंत हा भाग इथे संपलेला त्यांनी दाखवला आहे. आजचा भागसुद्धा फार छान दाखवलेला आहे आणि आता उद्याच्या भागात काय होतं ते आपण पाहणारच आहोत. पण प्लीज त्यापूर्वी माझी आवडती सिरियलला तुम्ही सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. तर उद्याच्या भागामध्ये अर्णवला जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं तर त्याचे सगळे बॉक्सेस जे आहेत तर ते सगळे मार्केटमधून मागे आलेले असतात असं सगळे इन्व्हेस्टर सांगत असतात आणि इन्व्हेस्टर म्हणत असतात की आम्ही पैसे गुंतवायच्या आधी आम्ही पैसे गुंतवले होते आणि यामुळे जो काही लॉस झाला आहे ना तर तो लॉस आमचा तुम्ही लवकरात लवकर जर भरून नाही काढला नाही तर आम्हाला आमचे पैसे सगळे परत द्या असं सगळे इन्व्हेस्टर म्हणत असतात. आणि हे सगळं लावण्याने केलेलं असतं आणि लावण्या म्हणत असते बिचारा ARचं सात्विक फॅशन आता बंद पडलं म्हणून आता अर्णवच्या सात्विक फॅशनला बंद पडलेलं आहे, कुलूप पडलेलं आहे. आणि हे सगळं ईश्वरी बघते आणि म्हणते की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं. आता ईश्वरीला सगळा लावण्याचा प्लॅन जो आहे तर तो कळलेला असतो की लावण्याने हे सगळं केलेलं आहे. म्हणून पाहूया उद्याच्या भागात काय होतं ते. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय, टेक केअर.